Good morning, all. Good morning, ma'am. Good morning. Good morning. Ma'am. Okay, good morning. Once again, good morning to everyone present here. My name is Preeti Kokate. So I would like to extend my warmest wishes to you all on the beginning of our new academic year. So तुम्ही फर्स्ट इयरला आहात, फर्स्ट इयरच्या एव्हरी स्टुडंटला माझ्या वॉर्म विशेषेस आहेत. सो चांगलं स्टडी करा, चांगले स्कोर मिळवा. So as well as all know that beginning of something new is always exciting. So माझा सब्जेक्ट आहे फार्मास्युटिकल केमिस्ट्री. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची नवीन सुरुवात करतो त्यावेळेस आपण सगळेच एक्साइटेड असतो. आणि हा केमिस्ट्री असा सब्जेक्ट आहे जेवढा तुम्ही जास्त इंटरेस्ट घ्याल तेवढं ते जास्त ग्रास्प होतं. सो फार्मास्युटिकल केमिस्ट्री आयडिया आली असेल तुम्हाला. आपल्याला सगळी केमिस्ट्री शिकायची आहे रिलेटेड फार्मसी फील्ड मध्ये जेवढे पण केमिस्ट्रीचे पॉइंट येतात तेवढे सगळे आपल्याला ह्या 2 वर्षामध्ये लर्न करायचे आहेत. Okay, ma'am. Thank you. Okay, ma'am. ओके मॅम, थँक्यू. ओके, सो सगळ्यांना माझा सब्जेक्ट क्लिअर झालाय? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. So on the screen, my name is here and my qualification is B Pharmacy. So next, we are going to learn or see the syllabus of pharmaceutical chemistry. Next आपल्याला सिलेबस बघायचा आहे की थ्रू आउट इयर तुम्हाला फार्मास्युटिकल केमिस्ट्री मध्ये कोणते बीट तुम्हाला लर्न करायला भेटणार आहेत. So screen is visible? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, स्क्रीन वरती काय काय दिसतंय? Tablet, Medicines. medicine, Tablets. chemical, Chemical. Medicine and chemical solutions. ओके, व्हेरियस मेडिसिन्स आहेत, केमिकल्स आहेत, सोल्युशन तुम्हाला दिसत आहेत. सो आपल्याला या फार्मास्युटिकल केमिस्ट्री मध्ये काय बघायचंय? So, ही इमेज बघा. ह्या इमेज मध्ये काय आहे? tablets, medicine. मेडिसिन सोबत अजून काय दिसतंय? Chemical formula. Chemical Formula. ओके, तुम्ही जर Aromatic structure. ओके, तुम्ही जर ही इमेज केअरफुली बघितली तर तुम्हाला दिसेल व्हेरियस इथं मेडिसिन्स आहेत, पण हे मेडिसिन्स मध्ये पण तुम्हाला इथं जे दिसतंय ते काय स्ट्रक्चर. सो ह्या फार्मास्युटिकल केमिस्ट्री मध्ये आपल्याला काय शिकायचंय? व्हेरियस डोसेज फॉर्म, म्हणजे जे पण आपण ड्रग बघणार आहोत त्याला त्या ड्रगला कोणत्या कोणत्या डोसेज फॉर्म मध्ये आपल्याला कन्वर्ट करता येऊ शकतं. सो स्लाइटली व्ह्यू पण आपल्याला बघायचा आहे, जसे की टॅबलेट मध्ये कन्वर्ट करू शकतो त्या ड्रगला किंवा कॅप्सूल मध्ये. अनदर त्याचा डीप स्टडी करायचा आहे. फॉर्म्युलेशन तर आपण करणार आहोतच, पण फॉर्म्युलेशन करण्याच्या आधी आपल्याला काय लर्न करायचंय की त्याचं स्ट्रक्चर काय आहे, त्याचं नॉमिनक्लेचर कसं केलं जातं, हे सगळं आपल्याला फार्मास्युटिकल केमिस्ट्री मध्ये लर्न करायचं आहे. त्यानंतर ह्या इमेज मध्ये काय काय दिसतंय सांगा? कुठल्या मॅम? ह्या इमेज मध्ये Doses, Chemicals, syringe. chemicals. ओके, इथं एक पर्सन आहे, इथं एक पर्सन आहे, तो काहीतरी एक्सपेरिमेंट करतोय. तर समजलं का की आपल्याला काय करायचंय? नुसतं ह्या गोष्टी लर्न करायच्यात का? नाही, त्या कुठेतरी इम्प्लिमेंट करायच्यात, म्हणजे त्यांना ऍक्च्युअल मध्ये कुठेतरी परफॉर्म करायचे. सो ही इमेज काय शो करते किंवा काय रिप्रेझेंट करते? ही जी सेकंड इमेज आहे त्यामध्ये काय रिप्रेझेंट केलंय? एक फार्मासिस्ट आहे जो काय करतोय? व्हेरियस एक्सपेरिमेंट परफॉर्म करतोय. सो जे कलर सोल्युशन दिसत आहेत किंवा व्हेरियस ऍपॅरेटस तुम्हाला अवतीभोवती दिसतात ते काय आहेत?
की ते आपल्याला इथून पुढे यूज करायचे. फार्मास्युटिकल केमिस्ट्रीचे प्रॅक्टिकल ज्यावेळेस तुम्ही परफॉर्म करता त्यावेळेस हे तुम्हाला apparatus पण बघायला मिळतील. प्लस ज्यावेळेस तुम्ही ड्रगचा डिटेल स्टडी करता त्यावेळेस त्याची क्वालिटी चेक करायची आहे, तुम्हाला त्याचं अनालिसिस करायचं आहे. थोडक्यात काय परफॉर्मन्स तिथं दाखवायचा आहे आफ्टर डिटेली स्टडी ऑफ ड्रग्स. त्यानंतर नेक्स्ट थर्ड इमेज मध्ये काय आहे? केमिकल Chemical. Different types of Various Bakers chemicals. and chemicals. ओके, व्हेरियस केमिकल्स आहेत आणि ते केमिकल कशा व्हेरियस स्टोअर केलेले आहेत. हे जे केमिकल दिसत आहेत तुम्हाला तर व्हेरियस आपल्याला ग्लासवेअर मध्ये स्टोअर केलेले दिसतात. हे ग्लासवेअर कोणते आहेत जे की आपण फार्मास्युटिकल केमिस्ट्री मध्ये यूज करणार आहोत. सो हा प्रॅक्टिकलचा पार्ट आहे. प्रॅक्टिकलच्या पार्ट मध्ये आपण हे कव्हर करू. सो व्हेरियस जे केमिकल्स आहेत किंवा ड्रग्ज आहेत ते कसे स्टोअर करायचे मीन्स आपल्याला आता काय काय लर्न करावं लागणार आहे. ड्रगचे स्टोरेज कंडिशन प्लस ड्रगचं स्ट्रक्चर, ड्रगचं हे जे स्ट्रक्चर दिसते त्याचं नॉमिनक्लेचर, त्यानंतर ह्याचं अनालिसिस, कोणत्या टाईपने अनालिसिस केलं जातं हे सगळं आपल्याला कशामध्ये बघायला मिळणार आहे? फार्मास्युटिकल केमिस्ट्री मध्ये. सो नेक्स्ट वी आर गोइंग टू सी द syllabus of a pharmaceutical chemistry. So pharmaceutical chemistry, before syllabus we have to discuss scope, objective and outcomes. So scope काय आहे फार्मास्युटिकल केमिस्ट्रीचा हे आपल्याला लर्न करायचं आहे. So first point is the subject is designed to impart basic knowledge on the chemical structure, storage conditions and medicinal uses of organic and inorganic chemical substances used as a drug and pharmaceuticals. म्हणजे पहिल्यांदा स्कोप काय आहे की जे पण आपल्याला फार्मास्युटिकल केमिस्ट्री या सब्जेक्ट मध्ये जेवढे पण ड्रग्ज इन्क्लूड केलेत त्याचं आपल्याला काय असलं पाहिजे की बेसिक नॉलेज आपल्याला आलं पाहिजे. ह्यासाठी हे फार्मास्युटिकल केमिस्ट्री हा सब्जेक्ट अपॉइंट केलाय आणि त्याच्या अंडर व्हेरियस ड्रग तिथं आपल्याला लर्न करावे लागणार आहे. दिस सब्जेक्ट इज डिझाईन टू इम्पार्ट बेसिक नॉलेज. आपल्याला त्या सगळ्या गोष्टींचं बेसिक नॉलेज इथं यावं ह्यासाठी हा सब्जेक्ट आपल्या सिलेबस मध्ये इंट्रोड्यूस केला आहे. सो ते का केलंय? नेक्स्ट केमिकल त्याचं स्ट्रक्चर, केमिकल नेम, केमिकल स्ट्रक्चर, स्टोरेज कंडिशन, मेडिसिनल युजेस, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक केमिकलचे आपल्याला लर्न करायचे आहेत. या सगळ्याची इन डिटेल आपल्याला इन्फॉर्मेशन या सब्जेक्ट मधून मिळावी ह्यासाठी हा सब्जेक्ट इंट्रोड्यूस केलाय. नेक्स्ट ऑल्सो दिस सब्जेक्ट डिस्कस द इम्प्युरिटीज, क्वालिटीज कंट्रोल aspect ऑफ अ केमिकल सबस्टन्स युज्ड इन द फार्मास्युटिकल्स. ज्यावेळेस पण एखादा आपण ड्रग हँडल करतो किंवा बघतो त्यावेळेस तो ड्रग कम्प्लिटली प्युअर फॉर्म मध्ये नसतो. Sometime it is present in the raw material or sometime some impurities are included while we are handling. ज्यावेळेस पण एखादा फार्मास्युटिकल सबस्टन्स, केमिकल सबस्टन्स आपण हँडल करतो त्यावेळेस त्याच्यासोबत इम्प्युरिटी पण बाय मिस्टेकनली ऍड होत जातात. मग आपल्याला ह्या सब्जेक्ट मध्ये हा सब्जेक्ट का अपॉइंट केलाय कारण ह्याच्यामध्ये व्हेरियस क्वालिटी कंट्रोल रिलेटेड बीट पण आपल्याला डिस्कस करायचे आहेत. त्याच्या प्युअर फॉर्म मध्ये ते कसं आणायचं, इम्प्युरिटीज असतील तर कशा आयडेंटिफाय करायच्या, कोणत्या टाईपच्या इम्प्युरिटीज असतील हे सगळं आपल्याला या थ्रू आउट सिलेबस मध्ये डिस्कस करायचं आहे. सो ऑल्सो दिस सब्जेक्ट डिस्कस इम्प्युरिटीज, क्वालिटी कंट्रोल aspect of a chemical substances used in a pharmaceutical. त्यानंतर हा झाला स्कोप. नेक्स्ट आहे ऑब्जेक्टिव्ह. सो ऑब्जेक्टिव्ह बघा. This subject will discuss the following aspect of the chemical substances used as a drugs and pharmaceutical for a various diseases condition. आपल्याला व्हेरियस ऑब्जेक्टिव्ह बघायचे. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय की कोणत्या आपण गोष्टी इन डिटेल लर्न करणार आहोत. जे पण केमिकल्स किंवा जे पण ड्रग्स तुम्हाला ह्या सिलेबस मध्ये बघायला मिळतील त्याचं आपल्याला काय काय बघायचंय? केमिकल नेम बघायचंय, केमिकल क्लासिफिकेशन, केमिकल स्ट्रक्चर लर्न करायचं आहे. त्यानंतर फार्माकोलॉजिकल युजेस म्हणजे त्या ड्रगचा यूज काय आहे, त्याचा किती प्रमाणात डोस घ्यायला पाहिजे, त्याची स्टॅबिलिटी काय आहे, कोणत्या स्टोरेज कंडिशन मध्ये आपल्याला ठेवावं लागणार आहे, स्टोअर करावं लागणार आहे.
त्यानंतर डिफरंट टाइप ऑफ फॉर्म्युलेशन अँड डोसेज अवेलेबिलिटी अँड देअर ब्रँड नेम. सो ह्यासोबतच आपल्याला काय करायचंय की व्हेरियस डोसेज फॉर्म मध्ये कोणत्या कोणत्या डोसेज फॉर्म मध्ये अवेलेबल आहेत ते ड्रग आणि मार्केटमध्ये रिसेंटमध्ये कोणते ब्रँड नेम अंडर ते येतात हे आपल्याला सगळं लर्न करायचं आहे. फोर्थ ऑब्जेक्टिव्ह इज इम्प्युरिटी टेस्टिंग अँड बेसिक क्वालिटी कंट्रोल टेस्ट. त्यानंतर आपल्याला इम्प्युरिटी ज्या फार्मास्युटिकल सबस्टन्सेस मध्ये बघायला मिळतात त्या इम्प्युरिटीचा टेस्टिंगचा पार्ट जो आहे तो आपल्याला इन डिटेल लर्न करायचा आहे आणि त्याची क्वालिटी जी आहे ती क्वालिटी मेंटेन करण्यासाठी त्याच्यावरती कुठेतरी कंट्रोल करण्यासाठी क्वालिटी कंट्रोल हा पार्ट पण आपल्याला इथं इन डिटेल लर्न करायचा आहे. सो ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय सांगितलंय की कोणत्या ड्रगचं व्हेरियस जे ड्रग इन्क्लूड केलेले आहेत त्या ड्रगचं इन डिटेल काय काय स्टडी करायचं आहे. जसं की फर्स्ट पॉइंट काय आहे केमिकल क्लासिफिकेशन, केमिकल नेम, केमिकल स्ट्रक्चर हे सगळं आपल्याला त्या ड्रगचं बघायचं आहे. आफ्टर दॅट सेकंड पॉइंट इज फार्माकोलॉजिकल युजेस, डोसेस, स्टॅबिलिटी अँड स्टोरेज कंडिशन. त्यानंतर आपल्याला त्या ड्रगचं फार्माकोलॉजिकल यूज बघायचं आहे, डोस बघायचा आहे, स्टॅबिलिटी, स्टोरेज कंडिशन. अँड थर्ड पॉइंट इज डिफरंट टाइप ऑफ फॉर्म्युलेशन, डोसेज फॉर्म अवेलेबल अँड देअर ब्रँड नेम. कोणत्या कोणत्या डोसेज फॉर्म मध्ये ते अवेलेबल आहेत मार्केटमध्ये किंवा कोणत्या ब्रँड नेम अंडर ते येतात हे सगळं लर्न करायचं आहे. त्यानंतर इम्प्युरिटी जर प्रेझेंट असेल तर त्याच्यावरती कोणत्या टेस्ट, दॅट इज पॉइंट नंबर 4. सो इम्प्युरिटी टेस्टिंग अँड बेसिक क्वालिटी कंट्रोल त्याची क्वालिटी मेंटेन करण्यासाठी कोणत्या क्वालिटी कंट्रोल टेस्ट इथं आपल्याला करता येईल हे आपल्याला लर्न करायचंय. ऑल्सो इम्प्युरिटी टेस्टिंग, इम्प्युरिटी आल्या तर कोणत्या आपण टेस्ट केल्या पाहिजे. तर समजतंय का? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, madam. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. नेक्स्ट बघा आउटकम्स. सो आउटकम म्हणजे काय असणार आहे की एवढं जे तुम्ही लर्न केलेत ह्या फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमध्ये तर त्याचा आउटकम काय म्हणजे त्याचं फ्रुटनेस म्हणजे जे आपण म्हणतो त्यामधून काय मिळणार आहे आपल्याला ते आपल्याला हे आउटकम मध्ये बघायचं आहे. सो अपॉन सक्सेसफुल कम्प्लिशन ऑफ दिस सब्जेक्ट द स्टुडंट विल बी एबल टू. ज्यावेळेस तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी लर्न करता त्यावेळेस स्टुडंट कडून काय आलं पाहिजे किंवा स्टुडंटनी त्या सब्जेक्ट मधून काय लर्न केलंय. सो फर्स्ट पॉइंट इज डिस्क्राइब द केमिकल क्लास स्ट्रक्चर, केमिकल नेम ऑफ द कॉमनली युज्ड ड्रग अँड फार्मास्युटिकल ऑफ बोथ द ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक नेचर. जे पण ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक जे ड्रग आहेत त्या ड्रगचं स्टुडंट काय करतील आता हा सब्जेक्ट लर्न केल्यानंतर त्यांचं केमिकल नाव सांगतील, केमिकल स्ट्रक्चर सांगतील, केमिकल क्लासिफिकेशन सांगतील आणि फार्मास्युटिकल जे युजेस आहेत ते पण स्टुडंट सांगतील. नेक्स्ट आहे पॉइंट 2 डिस्कस द फार्माकोलॉजिकल युजेस, डोसेस, रेजिमन, स्टॅबिलिटी इश्यू and storage condition of all such a chemical substances commonly used as a drugs. आफ्टर दॅट काय सांगतील स्टुडंट की जे पण युजेस आहेत ते किती डोसेज मध्ये घेतलं पाहिजे. एखादा ड्रग लिमिटेड त्याचा डोस असतो त्याच डोस मध्ये घेतला तर त्याचा फार्माकोलॉजिकल आपल्याला ऍक्शन बघायला भेटते आणि त्याच्यापेक्षा जास्त डोस मध्ये जर घेतला तर ते टॉक्सिक होत जातं. सो आपल्याला ह्या पूर्ण सब्जेक्ट लर्न केल्यानंतर आपल्याला डोस अॅक्युरेसी डोसचा इथं सांगता येईल. त्यानंतर स्टॅबिलिटी सांगता येईल, स्टोरेज कंडिशन स्टुडंटला सांगता येतील अँड केमिकल सबस्टन्सेस कॉमनली युज्ड ॲज अ ड्रग. सो कोणते कोणते केमिकल सबस्टन्सेस आहेत की जे रेग्युलर डे टू डे लाईफ मध्ये आपण यूज करतो. सो नेक्स्ट आहे डिस्क्राइब द क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह अनालिसिस इम्प्युरिटी टेस्टिंग ऑफ द केमिकल सबस्टन्सेस गिवन इन द ऑफिशियल मोनोग्राफ. ज्यावेळेस पण हा सब्जेक्ट कम्प्लीट होईल त्यावेळेस तुम्हाला सांगता येईल कोणत्या क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह टेस्ट आहेत. वेट फॉर 2 मिनिट.
सो नेक्स्ट बघा, फोर्थ पॉइंट, identify the dosage form and the brand name of the drug and pharmaceutical popular in the market place. आपल्याला काय हे चॅप्टर कम्प्लीट केल्यानंतर ना किंवा हा सब्जेक्ट पूर्ण लर्न करून झाल्यानंतर ना तुम्हाला काय सांगता येईल, तर त्या स्पेसिफिक ड्रगचं ब्रँड नेम, मार्केटेड नेम जे म्हणतो आपण ते सांगता येईल. शिवाय तुम्हाला त्याचं केमिकल नेम पण सांगता येईल आणि मार्केटमध्ये फार्मास्युटिकल पॉप्युलर असे ड्रग्स कोणते आहेत आणि ज्यांची जास्त डिमांड आहे ते पण ड्रग तुम्हाला एक्सप्लेन करता येईल. सो आउटकम मध्ये काय आहे, ज्यावेळेस पण हा सब्जेक्ट पूर्ण कम्प्लीट होईल त्यावेळेस स्टुडंटला काय काय सांगता येईल, स्टुडंट विल एबल टू, त्यांना ह्या सब्जेक्ट मधून काय समजले आणि त्यांना काय एक्सप्लेन करता येईल, हे म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आउटकम्स किंवा आउटकम्स. नेक्स्ट बघा, फार्मास्युटिकल केमिस्ट्री थेअरीचा हा सिलेबस आहे. सो टोटल 13 चॅप्टर आहेत, 13 चॅप्टर आपल्याला लर्न करावे लागणार आहे. इन दॅट फर्स्ट इज अ चॅप्टर नंबर 1, इंट्रोडक्शन टू फार्मास्युटिकल केमिस्ट्री. सो इंट्रोडक्शन टू फार्मास्युटिकल केमिस्ट्री मध्ये तुम्हाला स्टार्टिंगला इंट्रोडक्शन असणार आहे की फार्मास्युटिकल केमिस्ट्री म्हणजे काय, त्याची डेफिनेशन. आफ्टर दॅट स्कोप अँड ऑब्जेक्टिव्ह. सो स्कोप अँड ऑब्जेक्टिव्ह आत्ताच आपण डिस्कस केलेले आहेत, तेच स्कोप आणि ऑब्जेक्टिव्ह आहेत जे की तुम्हाला चॅप्टर नंबर 1 मध्ये लर्न करावे लागणार आहे. सो स्कोप काय काय असतील, chemical structures, storage conditions, medicinal use of organic and inorganic chemical substances. ओके गुड. स्कोप मध्ये काय असतं, जे ज्यावेळेस पण तुम्हाला एखादा सब्जेक्ट तुमच्या थेअरी मध्ये इन्क्लूड केला जातो त्यावेळेस त्याचा पुढे जाऊन यूज काय असतो, हे म्हणजे काय झालं, स्कोप. सो ह्याला आपण काय म्हणतोय, स्कोप. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय काय येईल, Chemical classification, chemical names, classification, pharmacological usage, dose, Pharmacological storage uses, condition, Impurities. impurities. ओके. ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय आहे की जे पण तुम्हाला ड्रग इन्क्लूड केलेले आहेत त्यांचा इन डिटेल आपल्याला काय काय स्टडी करायचा आहे, हे म्हणजे काय झालं. आफ्टर दॅट in chapter number 1, next bit is sources and types of error. So sources म्हणजे कुठून आपल्याला हे इम्प्युरिटीज आपल्याला मिळू शकतात किंवा कोणत्या गोष्टीमधून आपल्याला हे इम्प्युरिटी आढळू शकतात त्याला आपण सोर्सेस म्हणतो. अँड टाइप्स ऑफ एरर, ज्यावेळेस पण आपण एखादा फार्मास्युटिकल ड्रग हँडल करत असतो एक्सपेरिमेंट मध्ये त्यावेळेस कोणते कोणते एरर येतात. सो एरर, त्याची डेफिनेशन, अॅक्युरसी, त्याची डेफिनेशन, त्याचं इंट्रोडक्शन, प्रिसिजन, सिग्निफिकंट फिगर, हे सगळं आपल्याला कशामध्ये लर्न करायचं आहे, सोर्सेस अँड टाइप्स ऑफ एरर. म्हणजे कोणत्या प्रकारच्या एरर्स म्हणजे काय, इन एरर्स सिम्पली वर्ड मध्ये आपल्याला काय सांगता येईल की एरर्स म्हणजे मिस्टेक. ज्यावेळेस पण एखादा एक्सपेरिमेंट आपण परफॉर्म करतो त्यावेळेस परफॉर्म करताना स्टँडर्ड व्हॅल्यू सोबत आपण कंपॅरिझन करतो. सो त्या दोन्ही मध्ये जो डिफरन्स येतो त्या डिफरन्सला आपण काय म्हणतोय, एरर. सो ती एरर म्हणजे काय, मिस्टेक, कोणत्या चेंजेस त्याच्यामध्ये व्हॅल्यू मध्ये चेंजेस येतात. सो स्टँडर्ड व्हॅल्यू आणि तुम्ही काढलेले व्हॅल्यू ह्याच्यामध्ये जो आलेला डिफरन्स असतो त्याला आपण एरर म्हणतो. सो ज्यावेळेस डिफरन्स येतो त्यावेळेस समथिंग मिस्टेक पण तिथे झालेली असते. मग त्या कोणत्या कोणत्या टाईपच्या एरर्स असू शकतात. आणि सोर्सेस म्हणजे ज्यावेळेस पण एरर्स येतात म्हणजे काय असणार आहे, तिथं इम्प्युरिटी असणार आहे. तर ते इम्प्युरिटीज पण आपल्याला लर्न करायचे आहेत की कोणत्या टाईपचे आहेत, कसे आहेत. त्यानंतर थर्ड बीट इन चॅप्टर नंबर 1 इज इम्प्युरिटीज इन फार्मास्युटिकल्स. सो इम्प्युरिटीज मध्ये पण आपल्याला तेच बघायचं आहे की कोणत्या इम्प्युरिटीज आहेत, त्यांचे इफेक्ट काय होतील जर ते फार्मास्युटिकल सबस्टन्सेस मध्ये इन्क्लूड झाले तर त्यांचे इफेक्ट काय होतील. त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ अ लिमिट टेस्ट. त्यानंतर आपल्याला एक्सपेरिमेंट मध्ये पण हे लिमिट
टेस्ट परफॉर्म कराव्या लागणार आहेत. मग लिमिट टेस्ट का परफॉर्म करायच्या, त्यांचं इम्पॉर्टन्स काय, लिमिट टेस्टचं प्रिन्सिपल आणि प्रोसिजर कोणते कोणते आहेत हे आपल्याला लर्न करायचं आहे. सो लिमिट टेस्ट मध्ये आपल्याला क्लोराईडची लिमिट टेस्ट परफॉर्म करावी लागणार आहे. सल्फेट, आयन, हेवी मेटल अँड आर्सेनिक. सो हे जे लिमिट टेस्ट आहेत ते एक्सपेरिमेंट मध्ये आपल्याला परफॉर्म करावे लागतील आणि प्लस त्याची थेअरी पण तुमच्या थेअरी सिलेबस मध्ये इन्क्लूड केलेली आहे. नेक्स्ट आहे चॅप्टर नंबर 2 इन दॅट व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस. सो व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस मध्ये पण परत आपल्याला 2 टाइप बघायला भेटतात की व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस अँड ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस. सो इन डिटेल आपल्याला स्टडी करायचं आहे व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस काय असतं, त्यानंतर त्याच्या अंडर कोणते पॉइंट येतात, ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस काय आहे, त्याचं प्रिन्सिपल काय आहे. इन दॅट व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस, फंडामेंटल्स ऑफ व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस, त्याच्यामध्ये आपल्याला ऍसिड बेस टायट्रेशन, नॉन अक्वियस टायट्रेशन, प्रेसिपिटेशन टायट्रेशन, कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशन, रेडॉक्स टायट्रेशन, ह्या सगळे जे टायट्रेशन आहेत ते आपल्याला लर्न करायचे. सो टायट्रेशन म्हणजे काय, टायट्रेशन कसं केलं जातं आणि टायट्रेशनची थेअरी काय आहे, हे सगळं आपल्याला व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस मध्ये लर्न करायचंय. सो अनालिसिस म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचं, एखादे जे सबस्टन्स आहेत नवीन सबस्टन्स त्यांचा आयडेंटिफाय करणे म्हणजे काय करणे, अनालिसिस करणे, किंवा ऑलरेडी नोन असलेल्या सबस्टन्सेसला सेपरेट करणे म्हणजे अनालिसिस करणे. नेक्स्ट चॅप्टर नंबर 3 बघा. इन द चॅप्टर नंबर 3 इनऑर्गॅनिक फार्मास्युटिकल. सो इनऑर्गॅनिक फार्मास्युटिकल्स मध्ये आपल्याला व्हेरियस पॉइंट डिस्कस करायचे आहेत. इन दॅट फार्मास्युटिकल्स फॉर्म्युलेशन, मार्केटेड, प्रिपरेशन, स्टोरेज कंडिशन अँड युजेस. मग जे पण आपण पॉइंट इथं मेन्शन केलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायचंय की प्रत्येक बीटचं आपल्याला फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन लर्न करायचंय, त्याचं मार्केट प्रिपरेशन काय आहे ते मार्केट प्रिपरेशन लर्न करायचंय, स्टोरेज कंडिशन अँड यूज आपल्याला ह्या सगळ्या ड्रग्सचे बघायचे आहेत किंवा केमिकल सबस्टन्सेसचे बघायचे आहेत. इन दॅट फर्स्ट इज हिमॅटेनिक्स. सो हिमॅटेनिक्स कशाच्या रिलेटेड असेल, बहुतेक तुम्हाला 12th मध्ये पण असे वर्ड तुम्ही ऐकले असतील. हिमॅटेनिक्स मीन्स ब्लडच्या रिलेटेड कोणते कोणते वर्ड आपण ऐकलेत. हिमोग्लोबिन. ओके. सो हिम हा वर्ड आला की काय समजायचं की हे ब्लडच्या रिलेटेड कोणती ना कोणती तरी गोष्ट आहे किंवा हा वर्ड ब्लडच्या रिलेटेड आहे. सो हिमॅटेनिक्स मीन्स काय आहे, सबस्टन्स दॅट आर इसेन्शियल टू द प्रॉपर फॉर्मेशन ऑफ द कॉम्पोनंट ऑफ अ ब्लड. जे पण ब्लडचं कॉम्पोजिशन आहे त्या प्रत्येक ब्लडचं कॉम्पोजिशन प्रॉपर फॉर्म मध्ये होण्यासाठी जे सबस्टन्सेस असतात फार्मास्युटिकल सबस्टन्सेस त्याला आपण काय म्हणतो, हिमॅटेनिक्स. सो सबस्टन्सेस दॅट आर इसेन्शियल टू द प्रॉपर फॉर्मेशन ऑफ द कॉम्पोनंट ऑफ अ ब्लड त्याला आपण म्हणतो हिमॅटेनिक्स. नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये फेरस सल्फेट, फेरस फ्युमॅरेट, फेरिक अमोनियम सायट्रेट, फेरस अस्कॉर्बेट अँड कार्बोनाइल आयन. हे सगळे पॉइंट आपल्याला हिमॅटेनिक्स मध्ये लर्न करायचे. नेक्स्ट आहे गॅस्ट्रो इंटेस्टायनल एजंट. सो गॅस्ट्रो मीन्स गॅस्ट्रो इंटेस्टायनल म्हणजे स्टमक रिलेटेड ऑल जे एजंट आहेत ते आपल्याला लर्न करायचे आहेत. सो गॅस्ट्रो इंटेस्टायनल म्हणजे एजंट यूज टू ट्रीट अ गॅस्ट्रो इंटेस्टायनल डिसऑर्डर. जे पोटा रिलेटेड जे काय आपल्याला डिसऑर्डर होतात त्यांच्यावरती काय आहे ट्रीटमेंट मध्ये आपण जे पण ड्रग यूज करतो त्या ड्रग कोणत्या कॅटेगरी अंडर येतात, गॅस्ट्रो इंटेस्टायनल एजंट. असे एजंट जे आपण गॅस्ट्रो इंटेस्टायनल डिसऑर्डर ट्रीट करताना यूज करतो. नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये अँटासिड बघायचे आहेत, व्हेरियस अँटासिड. सो अल्युमिनियम हायड्रॉक्साइड जेल, मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड,
मॅगल्ड्रेट, सोडियम बायकार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेट, ऍसिडिफाईंग एजंट्स, ऍडसॉर्बंट, प्रोटेक्टिव्ह अँड कॅथरायटिक्स, हे सगळे आपल्याला गॅस्ट्रोइंटेस्टायनल एजंट अंडर बघायचे. नेक्स्ट आहे टॉपिकल एजंट. सो इन द टॉपिकल एजंट, टॉपिकल, सो टॉपिकलचं मिनिंग काय आहे की जे असे फॉर्म्युलेशन किंवा असे ड्रग जे आपण स्किनच्या वरती लावतो, जसं की एखादे आपण टॅबलेट, कॅप्सूल, हे कसं घेतोय, इंटरनली घेतोय, आतमधून घेतोय. पण टॉपिकल हा वर्ड ज्यावेळेस आला त्यावेळेस आपण समजून घ्यायचं की हे एक्सटर्नल प्रिपरेशन आहे, की हे बाहेरून लावायचे आहेत. जसं की स्किन रिलेटेड बरेच डिसऑर्डर होत असतात ह्युमनला, त्यावरती आपण काय करतोय, टॉपिकल फॉर्म्युलेशन प्रिपेअर करतोय. मग त्या टॉपिकल फॉर्म्युलेशन मध्ये कोणते कोणते ड्रग कॉमनली यूज केले जातात ते ड्रग आपल्याला ह्या टॉपिकल एजंट मध्ये लर्न करायचे. सो टॉपिकल हा वर्ड कशाच्या रिलेटेड आहे, एक्सटर्नली जे आपण अप्लाय करतो किंवा स्किन वरती एक्सटर्नली जे आपण अप्लाय करतो त्याला आपण टॉपिकल एजंट म्हणतो. ज्याच्यामध्ये सिल्वर नायट्रेट, आयोनिक सिल्वर, क्लोरोहेक्झिडिन, ग्लुकोनेट, हायड्रोजन पेरॉक्साइड, बोरिक ऍसिड, ब्लिचिंग पावडर, पोटॅशियम परमॅग्नेट, हे सगळे आपल्याला टॉपिकल एजंट लर्न करायचे आहेत. सो नेक्स्ट आहे डेंटल प्रोडक्ट्स. सो डेंटल म्हणजे काय असणार आहे, टीथच्या रिलेटेड टीथच्या रिलेटेड. ओके गुड. डेंटल म्हणजे टीथ रिलेटेड जे पण प्रोडक्ट आहेत किंवा टीथ डिसऑर्डर झाल्यानंतर ना त्याच्या ट्रीटमेंट मध्ये जे आपण सबस्टन्स यूज करतो, केमिकल सबस्टन्स, ते आपल्याला इथं लर्न करायचे आहेत. सो इन दॅट कॅल्शियम कार्बोनेट, सोडियम फ्लोराईड, डेंच्युअर क्लिन्झर, डेंच्युअर अधेसिव्ह आणि माउथ वॉशेस, हे सगळं बघायचं आहे. आफ्टर दॅट मेडिसिनल गॅसेस. सो आपण बघतो की व्हेरियस गॅसेस प्रेझेंट आहेत, पण त्यातले थोडेफारच असे गॅसेस आहेत की जे मेडिसिनल यूज दाखवतात किंवा पॉझिटिव्ह इफेक्ट दाखवतात. जे अदर गॅसेस आहेत ते मोस्टली ह्युमनला हार्मफुल असतात, पण इन दॅट सम गॅसेस आर ऑल्सो युजफुल टू द ह्युमन. जसं की ऑक्सिजन आपल्याला युजफुल आहे का हार्मफुल आहे? युजफुल. युजफुल. ओके. ऑक्सिजन आपण कसं बघतो, गॅसेस फॉर्म मध्ये बघतो, आणि ऑक्सिजन कसं ह्युमनला युजफुल आहे. सो लाईकवाईज अदर गॅसेस वी हॅव टू लर्न. सो कार्बन डायऑक्साइड अँड नायट्रस ऑक्साइड, हे गॅसेस पण आपल्याला त्याचे मेडिसिनल युजेस आपल्याला बघायचे आहेत. ते कोणत्या कोणत्या ट्रीटमेंट मध्ये आपण यूज करू शकतो किंवा त्यांचा फार्माकोलॉजिकल यूज काय आहे हे आपल्याला लर्न करायचा आहे. नेक्स्ट आहे चॅप्टर नंबर 4. So chapter number 4, introduction to nomenclature of organic chemical system. जे पण तुम्हाला ड्रग्ज आहेत त्या ड्रगचं नॉमेनक्लेचर आपल्याला बघायचं आहे. त्यामध्ये चॅप्टर नंबर 4 जो आहे त्याच्यामध्ये बेसिक तुम्हाला नॉमेनक्लेचर रिलेटेडचे रूल आणि नॉमेनक्लेचर कसं केलं जातं ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक केमिकलचं ते बघायचं आहे. So with the particular reference to the heterocyclic compounds containing up to 3 rings. So 3 ring पर्यंत तुम्हाला heterocyclic compound चा nomenclature learn करायचा आहे. Next आहे study of the following category of a medicinal compound with respect to classification, chemical name, chemical structure, compound marketed with star mark, uses, stability, storage condition, different type of formulation and their popular brand name. इथून पुढचे जे ड्रग्ज आहेत, सो ड्रग्ज ते आपल्याला काय करायचे, इन डिटेल लर्न करायचे आहेत. पण त्या इन डिटेल मध्ये पण काय काय इन्क्लूड केले, त्या ड्रगचं क्लासिफिकेशन, केमिकल नेम अँड केमिकल स्ट्रक्चर, आणि ज्या कंपाऊंडला स्टार मार्क आहे त्या कंपाऊंडचे आपल्याला युजेस, स्टॅबिलिटी आणि स्टोरेज कंडिशन, डिफरंट टाइप ऑफ फॉर्म्युलेशन अँड देअर पॉप्युलर ब्रँड नेम, हे सगळं लर्न करायचं आहे. सो हे जे आपल्याला इथं स्टार मार्क दिसतात चॅप्टर नंबर 5 मध्ये, त्या ड्रगचा आपल्याला एक्स्ट्रा आपल्याला काय बघायचंय, त्याचं युजेस बघायचे, स्टॅबिलिटी बघायची, स्टोरेज कंडिशन, ते कोणत्या फॉर्म्युलेशन मध्ये अवेलेबल आहे, आणि मार्केटेड किंवा पॉप्युलर ब्रँड नेम कोणता आहे, हे सगळं लर्न करायचं आहे. सो नेक्स्ट इज अ चॅप्टर नंबर 5.
ड्रग ऍक्टिंग ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम. सो CNS हा वर्ड माहितीये तुम्हाला? Yes, ma'am. No, ma'am. ओके. नो. Yes. कोण आहेत नो? कोण म्हणते नो? तुम्हाला खरंच माहित नाहीये का? 12th मध्ये वगैरे काय होतं का असं? होतो मॅम. होतं. ओके. CNS ला कॉमन वर्ड काय आहे किंवा आपण डेली काय म्हणतो? सेंट्रल Central nervous system. Central nervous हो, system. पण ती कशाच्या रिलेटेड आहे? बॉडी मध्ये कुठे असते Brain. CNS? Brain. Brain. ब्रेन. अजून कोणता पार्ट इन्क्लूड केलेला असतो CNS मध्ये? Spinal cord. मानवी चेतासंस्था. ओके. हो, ओके गुड. स्पायनल कॉर्ड अँड ब्रेन हे सगळे कशाच्या अंडर येतात? सेंट्रल नर्वस सिस्टीम. सो आपल्याला काय बघायचं ह्याच्यामध्ये? जे पण ड्रग, असे ड्रग की जे CNS वर ऍक्ट होतील, म्हणजे ब्रेन, स्पायनल कॉर्ड ह्याच्यावरती ऍक्ट होतील. इन दॅट अनस्थेटिक. सो अनस्थेटिक मीन्स काय आहे? केमिकल सबस्टन्सेस दॅट. येस, सांगताय का? अनस्थेटिकची डेफिनेशन माहिती का? भूल देणे असे. ओके गुड. मीन्स तुम्हाला थोडीफार आयडिया आहे. हे जे आपण वर्ड इथून पुढे बघणार आहोत, तर हे कुठे ना कुठे तरी तुम्ही ऐकून आहात. सो अनस्थेटिक मीन्स केमिकल सबस्टन्सेस दॅट स्टॉप यू feeling ऑफ अ पेन और लॉस युअर सेन्सेशन. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. अनस्थेटिक म्हणजे काय असतात की असे केमिकल कंपाऊंड जे की तुमचे सेन्सेशन जे आहेत ते लॉस करतात किंवा सेन्सेशन जे आहेत ते कमी करतात. जसं की फॉर एक्झाम्पल एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला, तर त्याचा फ्रॅक्चर वगैरे आले असतील त्याच्या बोनला, तर त्या टायमिंगला त्याला खूप एक पेन होत राहणार. तर त्याच्या ट्रीटमेंट मध्ये काय केलेलं असतं? अनस्थेटिक इन्क्लूड केलेलं असतं. मीन्स समजा त्याची काही सर्जरी असते, तर त्या सर्जरीमध्ये हे अनस्थेटिक त्यांना दिलेलं असतं, जेणेकरून त्याला जो पेन जाणवतोय ऍट दॅट पॉइंट, तो पेन कुठेतरी त्याला कमी सेन्सेशन व्हायला पाहिजे आणि सर्जरी सक्सेसफुल व्हायला पाहिजे. सो ड्रग ऍक्टिंग ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये हे बरेच पॉइंट तर हे अनस्थेटिक रिलेटेड आहेत. सो अनस्थेटिक म्हणजे केमिकल सबस्टन्स दॅट लॉस युअर सेन्सेशन. सेन्सेशन कमी व्हायला लागतात. नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये अनस्थेटिक मध्ये आपल्याला काय बघायचंय? थिओपेंटल सोडियम, किटामाइन हायड्रोक्लोराइड आणि प्रोफोल. सो हे जे केमिकल सबस्टन्सेस आहेत ते अनस्थेटिक अंडर लर्न करायचे. नेक्स्ट आहे सिडेटिव्ह अँड हिप्नॉटिक्स. सो सिडेटिव्ह मीन्स a chemical substance that make you calm or want to sleep. So sedative आणि hypnotic असे सबस्टन्सेस आहेत, असे केमिकल सबस्टन्सेस की जे तुमच्या CNS सिस्टीमला काम करतील. सो जे एक्साइटेड मोड वरती जे पेशंट असतात किंवा समटाइम ड्रग इंटरॅक्शन मुळे त्यांच्यामध्ये एक्साइटमेंट आपल्याला बघायला मिळतील. सो हे सायको रिलेटेड हे जे ट्रीटमेंट आहेत त्याच्यामध्ये आपण हे सगळे ड्रग यूज करणार आहोत. त्यामध्ये त्यांना काम करण्यासाठी जे केमिकल सबस्टन्स आपण यूज करतो त्याला म्हणतो आपण सेडेटिव्ह अँड हिप्नॉटिक्स. नेक्स्ट आहे अँटीसायकॉटिक. सो अँटीसायकॉटिक, अँटी ह्या वर्डचा मिनिंग काय आहे? कॉमन वर्ड आहे हा. अँटी म्हणजे आपण काय म्हणतो? अँटी कशाच्या रिलेटेड वापरतो? ऑपोजिट. सायकोटिक. ओके, करेक्ट. ऑपोजिट. अँटी मीन्स अपोजिट. ओके. आणि सायकोटिक हे हा वर्ड ऐकलाय का? नो मॅम. ओके. सायकोटिक म्हणजे जे काय ब्रेन रिलेटेड जे डिसऑर्डर होतात त्याला आपण काय म्हणतो? सायकोटिक डिसऑर्डर. म्हणजे ब्रेन मध्ये जर समजा तुमच्या नर्व्स प्रॉपर वर्क करत नसतील किंवा समथिंग त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स आला, तर नॉर्मल पासून आपण
म्हणजे नॉर्मल पेशंट कसा होतो, ॲबनॉर्मल ऍक्टिव्हिटी करायला लागतो. सो आपण काय म्हणतो त्याला, सायको. सो सायको म्हणजे काय, ब्रेन रिलेटेड जे पण केमिकल जे असतात ते तिथं ॲबनॉर्मली रिलीज व्हायला लागतात. मग ही जी कंडिशन आहे ॲबनॉर्मल, ती ॲबनॉर्मलला कुठेतरी नॉर्मल करण्यासाठी त्या ट्रीटमेंटमध्ये जे आपण ड्रग यूज करतो त्याला काय म्हणतो आपण, अँटी सायकॉटिक. सो सायकॉटिक म्हणजे ॲबनॉर्मल पेशंट ऍक्ट करत असतो ड्यू टू ब्रेन डिसऑर्डर, त्याला नॉर्मल मध्ये आणण्यासाठी जी ट्रीटमेंट आपण यूज करतो त्या ट्रीटमेंट मध्ये जे ड्रग यूज केले त्या ड्रगला आपण कॉमनली काय म्हणतो, अँटी सायकॉटिक drug. So in that we have to learn chlorpromazine, hydrochloride, haloperidol, risperidone, sulfiridone, olanzapine, क्युटापाइन, ल्युरासिडिडोन. सो हे सगळे आपल्याला सायकोटिक, अँटीसायकोटिक ह्या क्लासिफिकेशन अंडर लर्न करायचे. नेक्स्ट आहे अँटी कन्व्हल्जंट. सो अँटी कन्व्हल्जंट मध्ये डेफिनेशन बघा, यूज टू प्रिव्हेंट और रिड्यूस द सिव्हिरिटी ऑफ अ इपिलेप्टिक फिट और अदर कन्व्हल्जन्स. अँटी कन्व्हल्जंट मध्ये जे कन्व्हल्जन्स पर्सनला होतात ड्यू टू ब्रेन डिसऑर्डर, त्याच्या ट्रीटमेंट मध्ये आपण हे यूज करतो. ज्या नॉर्मली डे टू डे लाईफ मध्ये आपण बघतो की एखादा पर्सन आहे त्याला फिट येते, तर ते फिट येणं किंवा त्यावेळेस झालेली जी बॉडीची जी ऍक्शन असते ते काय, त्याला काय म्हणतो आपण, कन्व्हल्जन्स म्हणतो. सो ते कन्व्हल्जन्स कमी करण्यासाठी आपण जे ड्रग यूज करतो त्याला आपण अँटी कन्व्हल्जंट ड्रग म्हणतो. सो इन दॅट फिनोटाइन, कार्बामाझिपिन, क्लोनाझिपाम, वाल्प्रोमिक ऍसिड, गॅबापेंटिन, ट्रोपामेट, वेगाब्रॅटिन, लॅमेट्रोजिन हे सगळे आपल्याला ड्रग अँटी कन्व्हल्जंट म्हणून यूज करायचे. नेक्स्ट आहे अँटी डिप्रेशन. सो डिप्रेशन मीन्स नैराश्य. ओके, अँटी डिप्रेशन, अँटी मग ऍक्शन कशी असेल, Opposite. अपोजिट. Opposite. ओके, करेक्ट. सो ड्रग दॅट ट्रीट डिप्रेशन म्हणजे अँटी डिप्रेशनची डेफिनेशन काय झाली, केमिकल सबस्टन्स और फार्मास्युटिकल ड्रग दॅट ट्रीट डिप्रेशन. सो डिप्रेशन च्या अपोजिट इथं हे ड्रग काय करतील, ऍक्शन दाखवतील. इन दॅट ॲम्पिट्रिप्टालिन हायड्रोक्लोराइड, इम्पेरामिन हायड्रोक्लोराइड, फ्लोक्झेटिन, वेलनाफॅक्झिन, ड्युलॉक्झिटिन, सेरिटालिन, सिटाप्राम, इस्टाप्रोराम, फ्लोक्झामाइन आणि प्रोक्झॅटिन हे सगळे आपल्याला ड्रग लर्न करायचे आहेत अंडर क्लास ऑफ अँटी डिप्रेसंट. नेक्स्ट बघा, so chapter number 6, drug acting on autonomic nervous system. In that sympathomimetic agent, direct acting and indirect acting हे दोन आपल्याला लर्न करायचे आहेत. सो सिम्पॅथोमायमेटिक ही वर्ड ऐकलाय का तुम्ही? No, ma'am. No. No, No, ma'am. ma'am. हो. No, ma'am. ओके, सिम्पॅथेटिक नर्व. Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. सिम्पॅथेटिक नर्व जे आहे त्या नर्व वरती आता हे ड्रग काय करणार आहेत, ऍक्शन दाखवणार आहेत. मग ती डायरेक्ट ऍक्शन असेल किंवा इनडायरेक्ट असेल. ज्यावेळेस पण सीएनएस किंवा ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम हे पार्ट बघतो त्याच्यामध्ये आपल्याला सिम्पॅथेटिक आणि कसं आहे असिम्पॅथेटिक, हा ओके. तर ते आपल्याला इथं हे ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे 12th मध्ये, फक्त आपल्याला काय करायचंय की ह्याच्या रिलेटेड ड्रग आपल्याला लर्न करायचे आहेत. सो सिम्पॅथेटिक नर्व जे आहे त्याच्या रिलेटेड आपल्याला ड्रग बघायचे आहेत की कोणते ड्रग जे सिम्पॅथेटिक नर्व सिस्टीम वरती ऍक्ट करतील ऍज अ डायरेक्ट और इनडायरेक्ट. सो मायमेटिक्स म्हणजे काय असणार आहे की स्टिम्युलेशन, ती जी ड्रग ह्या जो ड्रग काय करेल त्या नर्वला स्टिम्युलेट करेल. म्हणजे स्टिम्युलेशन म्हणजे काय,
त्याची जी ऍक्शन आहे ती ऍक्शन कुठेतरी फास्ट करेल. सो त्याला आपण काय म्हणतो, सिम्पॅथोमायमेटिक एजंट. मायमेटिक म्हणजे काय असणार आहे, ते आहे ही Stimulate. ऍक्शन स्टिम्युलेट करणे. नेक्स्ट आहे डायरेक्ट ऍक्टिंग इन दॅट न्यूरोइफिड्रिन, इफिड्रिन, फिनाल्फिरिन, डोपामाइन, टेराब्युटॅलिन, साल्ब्युटामॉल, नॅफॅझोलिन, टेट्राहायड्रोझोलिन हे सगळे डायरेक्ट ऍक्टिंग मध्ये येतात. नेक्स्ट आहे इनडायरेक्ट ऍक्टिंग एजंट, हायड्रॉक्झी अँफिटामाइन, सुडो इफिड्रिन एजंट विथ मिक्स्ड मेकॅनिझम, इफिड्रिन अँड मेटारॅमॉल. हे आपल्याला इनडायरेक्ट ऍक्टिंग मध्ये बघायचे आहेत. म्हणजे ऍक्च्युली दोनच ड्रग आहेत इनडायरेक्ट मध्ये, हायड्रॉक्झी अँफिटामाइन आणि सुडोइफिड्रिन. तर सुडोइफिड्रिन मध्ये आपल्याला दोन ड्रगची कंबाईन ऍक्शन बघायची, इफिड्रिन अँड मेटामिनरॉल. नेक्स्ट आहे ऍड्रेजेनिक अँटागोनिस्ट. सो ऍड्रेजेनिक अँड कोलिजेनिक ड्रग रिलेटेड एजंट हे कसे आहेत, सिमिलर टाइप मध्ये येतात. इन दॅट ऍड्रेजेनिक मध्ये अल्फा ऍड्रेजेनिक ब्लॉकर. सो इन डिटेल आपण त्या चॅप्टर मध्ये बघूयात. सो टोलाझोलिन, फेनटोलामाइन, फिनॉक्झिबेन्झामाइन, प्रोझासोन. आणि बीटा ऍड्रेजेनिक ब्लॉकर मध्ये प्रोपेनॉलॉल, एटेनॉलॉल अँड कार्बिडेलॉल. नेक्स्ट आहे क्लोनर्जिक ड्रग अँड रिलेटेड एजंट. इन दॅट डायरेक्ट ऍक्टिंग एजंट acetylcholine, carbachol and pilocarpine, cholesterol inhibitor, neonistamine, hydrophonium chloride, tracerian hydrochloride, pralidoxamine chloride, इकोथिओपेट आयोडेट हे सगळे आपल्याला डायरेक्ट ऍक्टिंग एजंट मध्ये बघायचे आहेत. नेक्स्ट आहे कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट. इन दॅट atropine sulfate, ipratropium bromide and synthetic cholinergic blocking agent मध्ये tropisamide, cyclopentolate hydrochloride, सिडिनियम ब्रोमाइड, डायसाक्लोमिनियम हायड्रोक्लोराइड. सो हे ड्रगचे नेम जे आहेत ते प्रोनाउन्स करताना इट मे बी डिफिकल्ट बट लर्न करताना सिंपल आहेत. नेक्स्ट बघा, ड्रग ऍक्टिंग ऑन कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम. सो कार्डिओ म्हणजे काय, हार्टच्या रिलेटेड. related. ओके करेक्ट. कार्डिओ म्हणजे हार्ट रिलेटेड. मग आपल्याला असे ड्रग बघायचे आहेत की जे हार्ट वरती ऍक्टिंग करतील किंवा ते जे ड्रग आहेत ते त्यांचे ऍक्शन हार्ट वरती फक्त दाखवतील. सो इन दॅट अँटी अरिथमॅटिक, क्विनिडिन सल्फेट, प्रोसिनामाइड हायड्रोक्लोराइड, व्हेरापामिल, फिनोटॉइल सोडियम, लिडोकेन हायड्रोक्लोराइड, लॉरसिनाइड हायड्रोक्लोराइड, आमिडोपिन अँड सोटॉलॉल हे सगळे आपल्याला ऍज अ अँटी अरिथमॅटिक ड्रग म्हणून बघायचं आहे. अँटी म्हणजे अपोजिट, अरिथमॅटिक म्हणजे हार्टचा जो रिदम आहे त्याला डिस्टर्बन्स आलेला असतो. सो ही अरिथमॅटिक ही एक अशी कंडिशन असते की तिथं रिदम मध्ये चेंज होतो. ही डिसऑर्डर कमी करण्यासाठी आपण अँटी अरिथमॅटिक ड्रग यूज करतो. नेक्स्ट आहे अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट. सो हायपरटेन्सिव्ह म्हणजे काय असणार आहे, व्हेरी हाय. Hypertension. Hypertension. व्हेरी हाय. जे ब्लड आपण प्रेशर. नॉर्मली बघतो की सगळ्यांना कशाचा जास्ती त्रास असतो, बीपीचा. आणि नेक्स्ट कशाचा असतो, ब्लड प्रेशर. बीपी. आणि कॉमन Sugar. डिसऑर्डर कोणतं, Sugar. Diabetes. 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 ओके ओके. बीपी आणि शुगर जे पेशंट बघतो, सो त्यांच्या ट्रीटमेंट मध्ये कोणते कोणते ड्रग यूज केले जातील हे आपल्याला लर्न करायचे आहेत. त्याच्यामध्ये बीपी वरती कोणते ड्रग आहेत, सो अँटी हायपरटेन्सिव्ह जे पण ब्लडचं प्रेशर इन्क्रीज झालेलं असतं
त्याला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी कोणते ड्रग आपण यूज करणार आहोत? प्रोपेनॉलॉल, कॅप्टोप्रिल, रॅमप्रिल, मेथाहायड्रोपेट, हायड्रोक्लोराइड, क्लोनिडीन हायड्रोक्लोराइड, हायड्राझिन हायड्रोक्लोराइड, निफिडिपिन हे सगळे अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट म्हणून ऍक्ट करणारे ड्रग आहेत. नेक्स्ट आहे अँटी अँजायनल एजंट. सो इन दॅट सोर्बाइड डायनायट्रेट हे आपल्याला एकच ड्रग बघायचा आहे. अंजायना also it is a heart disorder in which drug is used, so we call anti-anginal agent. हार्टचं जे कंजेशन होतं त्याला आपण अंजायनल डिसऑर्डर म्हणतो. नेक्स्ट आहे चॅप्टर नंबर 8 डायुरेटिक्स. सो डायुरेटिक कशाच्या रिलेटेड वर्ड असेल? डायुरेटिक. सो युरिन रिलेटेड जे डिसऑर्डर होतात त्यांच्यावरती ट्रीटमेंटसाठी आपण चॅप्टर नंबर 8 मध्ये जे ड्रग आहेत ते बघणार आहोत. सो डायुरेटिक म्हणजे जे पण युरिन रिलेटेड डिसऑर्डर असतील त्याच्या ट्रीटमेंटमध्ये यूज करणारे ड्रग असे केमिकल सबस्टन्स मीन्स डायुरेटिक्स. सो इन डिटेल डेफिनेशन वगैरे आपण त्या रिस्पेक्टिव्ह चॅप्टर मध्ये बघूया. नेक्स्ट आहे असिटाझोलामाइड, फ्युसिमाइड, ब्युमेटानाइड, क्लोरथॅलिडॉन, बेन्झाइड, मेटोलोझोन, झिमापाइड आणि स्पिरोनोलॅक्टोन हे सगळे आपल्याला लर्न करायचे आणि क्लासिफिकेशन पण बघायचं आहे डायुरेटिक्सचं. नेक्स्ट चॅप्टर नंबर 9 हायपोग्लायसेमिक एजंट, जे की आताच तुम्ही म्हणलेला की बीपी आणि शुगर. सो शुगर मीन्स काय असणार आहे? हायपोग्लायसेमिक एजंट असे एजंट आहेत की जे काय करतील, बॉडीमध्ये जेवढी पण एक्सेसिव्ह शुगर जी झालेली आहे त्याला रिड्यूस करण्याचं काम करतील. सो ह्याच्यामध्ये पण हायपर आणि हायपो असे दोन एजंट येतात. सो हायपो म्हणजे काय असणार आहे? डायबिटीज. ABD. जास्त. हायपर म्हणजे जास्त असतं का हायपो म्हणजे जास्त असतं? हायपर जास्त. हायपर जास्त, हायपो कमी. हायपो कमी. ओके. ज्यावेळेस पण हायपर असा वर्ड येतो त्यावेळेस त्या सबस्टन्सची ऍक्शन असते ती जास्त असते. आणि इथं काय आहे? हायपोग्लायसेमिक. मीन्स ग्लायसेमिक म्हणजे जे काय बॉडीमध्ये जे शुगर आहे त्याच्या रिलेटेड हा वर्ड आहे. सो ही जी बॉडीमध्ये एक्सेस शुगर आहे ती कमी करण्यासाठी आपण काय करतोय? हायपोग्लायसेमिक एजंट इथं यूज करतोय. इन दॅट इन्सुलिन आणि इट्स प्रिपरेशन आपल्याला बघायचे की इन्सुलिन काय आहे, त्याचं प्रिपरेशन काय आहे. आफ्टर दॅट मेटफॉर्मिन, ग्लिबेनक्लाइमाइड, ग्लिबेनपिरिड, पिगोग्लॅटाझोन, रिपॅग्लिडिन आणि ग्लिफोझिन आणि ग्लिप्टिन हे असे आपल्याला हायपोग्लायसेमिक एजंट लर्न करायचे आहेत. आफ्टर दॅट चॅप्टर नंबर 10 अनाल्जेसिक अँड अँटी इन्फ्लमेटरी एजंट. सो अनाल्जेसिक आणि अँटी इन्फ्लमेटरी एजंट मध्ये मॉर्फिन, अनालॉगस, नार्कोटिक, अँटागोनिस्ट, so non-steroidal anti-inflammatory agent, that is NSAID. So in that aspirin, diclofenac, ibuprofen, Proxocam, celebroxib, mefenamic acid, paracetamol and aceclofenac हे सगळे आपल्याला बघायचे आहेत. आणि नॉर्मली जे पण डेली लाईफ मध्ये जे आपण बघतो तर ह्याच ड्रगचा इन्क्लूड केलेला असतो. जसं की डायक्लोफेनाक तुम्ही ऐकलं असेल नाव, ऍस्पिरिन ऐकलेत का हे? हो. येस मॅम. Yes, ma'am. येस मॅम. पेन किलर. घरी बऱ्याचदा आपल्याला म्हणजे हे असे ड्रगची नावं ऐकायला मिळतात. ज्यावेळेस पण एखाद्या पर्सनला अंग दुखतं वगैरे त्या रिलेटेड ज्यावेळेस आपण टॅबलेट मागतो फार्मसी शॉप मध्ये त्यावेळेस ते काय करतात, असे ड्रग इन्क्लूड असलेले ड्रग ते देतात. सो पॅरासिटामॉल कशाला यूज करतात? ताप. फिवर. ताप, सर्दी, Fever. ताप, fever, प्युअर कफ. fever.
ह्यातले बरेच कॉमन Pain ड्रग्स relief. आहेत की जे आपण डेली लाईफ मध्ये पण बघतो. करेक्ट Yes, आहे तुमचं. सो नेक्स्ट आपल्याला NSAIDs अंडर हे सगळे ड्रग बघायचे आहेत. ऍस्पिरिन, डायक्लोफिनेक, आयबुप्रोफिन, इप्रोक्झॅकेम, सेलिब्रोक्झिब, मेफिनेमिक ऍसिड, पॅरासिटामॉल अँड असायक्लोफिनेक. नेक्स्ट आहे चॅप्टर नंबर 11 अँटी इन्फेक्टिव्ह एजंट. इन दॅट अँटी फंगल एजंट. सो अँटी फंगल मध्ये आपल्याला एम्फोटेरिन, टेरिसिन बी, ग्रेसिओफिल्विन, मायकोनाझोल, किटोकॅनाझोल, इप्राकॅनाझोल, फ्लोकॅनाझोल, नॅफ्थिन हायड्रोक्लोराइड हे सगळे फंगल वरती ट्रीटमेंट जे आहे ते ट्रीटमेंटचे ड्रग आहेत. नेक्स्ट आहे युरिनरी ट्रॅक्ट अँटी इन्फेक्टिव्ह एजंट. सो नॉरफ्लॉक्झिन, सिप्रोफ्लॉक्झिन, ओफ्लॉक्झिन अँड मोक्झिफ्लॉक्झिन हे ड्रग आपल्याला बघायचे आहेत. सो युरिनरी ट्रॅकला इन्फेक्शन जे झालेलं असतं त्या इन्फेक्शनच्या ट्रीटमेंट मध्ये हे ड्रग यूज केले जातात. नेक्स्ट आहे अँटी ट्युबिक्युलर एजंट. INH, इथाम्ब्युटॉल, पॅराअमिनो सॅलिसिलिक ऍसिड, पॅराक्झिमाइड, रॅम्फिसिन, बिडाक्विलिन, डेलामनाइड, पेरिटोनमाइड हे सगळे आपल्याला अँटी ट्युबिक्युलर एजंट मध्ये बघायचे. नेक्स्ट अँटीव्हायरल एजंट. अमांटिडिन हायड्रोक्लोराइड, आयडोक्झिरिडिन, असायक्लोव्हिर, फॉस्करनेट, डिझोबुडिन, रॅबिविरिन, रेमेडिसिविरिन, फॅविपिरिविन हे सगळे एकाच क्लासचे ड्रग आहेत. सो हे अँटीव्हायरल एजंट म्हणून बघायचे. नेक्स्ट अँटी मलेरियल्स. क्विनिन सल्फेट, क्लोरोक्विनिन फॉस्फेट, ट्रेमाक्विनिन फॉस्फेट, मेफ्लॉक्विन, सायक्लोग्विनिल, पॅरामिथामिन आणि अरिथ्रोमिसिन हे सगळे ऍज अन अँटीव्हायरल एजंट. नेक्स्ट आहे सल्फोनामाइड्स. इन दॅट सल्फोनामाइड, सल्फॅडाझिन, सल्फोमिथॅक्झोल, सल्फासिटामाइड, मेफिनाइड ऍसिटेट, सॅट्रोक्झाझोल अँड डॅप्सोल हे सगळे काय आहेत अँटी इन्फेक्टिव्ह एजंट आहेत. ज्यावेळेस पण व्हेरियस बॉडीच्या पार्टला इन्फेक्शन होतं त्यावेळेस आपण हे कॅटेगरी अंडरचे ड्रग यूज करतो. नेक्स्ट आहे अँटीबायोटिक. तर चॅप्टर नंबर 12 अँटीबायोटिक. माहितीये कोणाला अँटीबायोटिक काय असतं? अँटीबायोटिक. सो इन डिटेल त्या रोगप्रतिकारक चॅप्टर शक्ती. मध्ये आपण लर्न करूया. माहिती आहे मॅम. येस. रोगप्रतिकारक शक्ती. ओके. सो थोडीफार आपल्याला आयडिया आहे. फक्त आपल्याला काय करायचंय ह्या पूर्ण सिलेबस मध्ये हे इन डिटेल स्टडी करायचं आहे. सो अँटीबायोटिक मध्ये पेनिसिलिन जी, अमोक्झिलिन, क्लोक्झासिन, स्ट्रिप्टोमायसिन. इन दॅट टेट्रासायक्लिन मध्ये डेक्झोसायक्लिन, मायनोसायक्लिन. मायक्रोलाइड्स मध्ये इरिथ्रोमायसिन, ऍझिथ्रोमायसिन. मिसलेनियस मीन्स क्लोरामफिनिकॉल अँड क्लिंडामायसिन हे सगळे ऍज अन अँटीबायोटिक आहेत. Next, this is the last chapter of our syllabus, chapter number 13, anti-neoplastic agent. So in that cyclophosphamide, busulfan, meracaptopurine, fluorouracil, methotrexate, dicetonomycin, doxorubicin, hydrochloride, venblastin sulfate, सिस्प्लॅटिन, ड्रोमोस्टॅलोन, प्रोपेनेट हे सगळे आपल्याला ऍज अ अँटी निओप्लास्टिक एजंट म्हणून बघायचे आहेत. सो ओव्हरऑल सिलेबस सगळ्यांना समजला? Yes, ma'am. येस मॅम. Yes, ma'am. ओके. सिलेबस मध्ये टोटल चॅप्टर किती आहेत? 13. 13. 13 चॅप्टर आहेत. त्यातला पहिला चॅप्टर कोणता आहे? Introduction of pharmaceutical chemistry. ओके. इंट्रोडक्शन टू फार्मास्युटिकल केमिस्ट्री. सो नेक्स्ट लेक्चरला आपण फर्स्ट चॅप्टरची स्टार्ट करूया.
Introduction to the Pharmaceutical Chemistry. Yes, ma'am. Thank you for your patience. We will stop you, ma'am. here. Thank you, ma'am. Thank you, ma'am. Thank you, ma'am. Okay, before we start, anyone have any doubt? No, ma'am. No, ma'am. No, ma'am. Ma'am. No, ma'am. Okay.